गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं निश ब्लॉग्समध्ये. खूप टायमानंतर ब्लॉग टाकतो आहे. शॉर्ट व्हिडिओ टाकत राहतो कारण मी कुठे येत जात नाही म्हणून. नॉर्मली कुठं गेलो तर तिकडचे शॉर्ट व्हिडिओ काढतो, नाहीतर व्हिडिओ मी कुठं जात नाही कामामुळे मला येता जाता भेटत नाही. पण आज टाईम काढला आहे मी. आज आहे काळा चौकीचा महागणपतीचा पाद्यपूजन सोहळा 2025चा. तर मी माझे मित्र आहेत 1-2 आम्ही चाललो आहे. आता टायमिंग झाले 5 वाजले. 5 वाजता टायमिंग झालं तर पण आपण लेट झाले. आता आम्ही निघालो आहे. माझा मित्र स्टेशनवरून पिकअप करून तिकडून आपण जाऊ काळा चौकीला डायरेक्ट लालबागपर्यंत. ठीक आहे, भेटूया आपण पुढं. मी माझ्या भावाचा वेट करतो आहे, तो अजून आला नाही आहे. तो ते मला स्टेशनला सोडणार आहे, काय माहीत कुठं राहिलं आहे. कधीपासून त्याचाच वेट करतो आहे मी. फायनली माझा भाऊ आला आणि तो आता मला स्टेशनला सोडायला चालला आहे. ह्याच्यामुळं लेट झालो मी, आता लवकर पोचलो असतो. माझा मित्र पण थांबला आहे स्टेशनला, त्याला पिकअप करून तरी तिकीट काढायची आहे क्वार्टर गेमची. डायरेक्ट क्वार्टर गेमला भेटतो. ते पण आहे उमरगाडीचा राजा, मलाडचा राजा एक निघतो. अजून बरेच गणपती निघतात. या टायमाला चिंतामणी पण करेल वर्कशॉप, काळा चौकी, मलाडचा राजा. अजून कोणते गणपती? अजून खेतवाडीचा मोर्या पण परेल वर्कशॉप. बरेच सगळे गणपती परेल वर्कशॉपमध्ये निघतात. बघू तिकडे जाऊन परेल वर्कशॉप पण बघू. हॅलो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आहे कॉटन ग्रीनला आणि आता इथून चालत जायचं काला चौकीला. 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. तिकडून चालत आल्यात आणि महाराजाला डायरेक्ट घुसले. हा, मग मागच्या टायमाला सगळे लाईनीतच घुसलेले. या टायमाला तसं नाही करायला भेटणार. या टायमाला लाईनीत दर्शन करायला लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तर बघू पुढं आहे का नाही काय. ढोल तासा पथक काहीतरी असायला पाहिजे. हां, एवढा लांबून आलो आहे, काहीतरी असायला पाहिजे. आणि आता तर एवढ्या टायमानंतर मी ब्लॉग टाकणार आहे, तर मुश्किल आहे व्ह्यूज जायला. जास्तीत जास्त गेले तरी किती जाणार की 50-60. हे पण ओळखीच्या पण पोरांनी बघितलं तर मग ते जाणार, नाहीतर ते पण मुश्किल आहे भाई जाणं. व्ह्यू जाणं मुश्किल आहे. आता टाकतोय बरोबर 1 वर्षानंतर टाकतोय. मागच्या गणपतीला शेवटची ब्लॉग टाकलेला मी विसर्जनचा, ते मला आठवतं आहे. मागच्या गणपतीला टाकलेला मी शेवटचा आणि त्यानंतर मी आता डायरेक्ट शूट करतो आहे. तर मुश्किल आहे. सबस्क्रायबर्स तर आहेत, सबस्क्राईब केलं तर चांगलं होतं सगळ्यांनी. पण आता समोरच काला चौकी आहे, पण काय दिसत तर नाही आहे. काय आहे की नाही, एवढं लांबून आलो आहे. हां, काय असलं तर फायदा आहे भाई, नाहीतर एवढं लांबून यायचं काय मतलब नाही. एवढा सगळा टाईम वेस्ट होऊन जाईल. आवड आहे म्हणून आलो आहे. बघू आता पुढं काय होतं. पारंपरिक गणपती आहे. बघू आगमन असतो यांचा, आगमनला येऊ. अजून 10 जुलैला यायचं आहे. 10 जुलैला मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन आहे, तिकडे पण जाऊ. आता चाललो आहे घरी, पाऊस आला आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.